नमस्कार मित्रांनो, आज आपण अशी एक स्टोरी बघणार आहोत. ती मुलगी प्रियकराबरोबर लग्नानंतर पळून जाणारी असते. पण असं काही घडतं की ती पळून जातच नाही. नेमकं काय घडतं बघूया आजच्या या कहाणीमध्ये. एका मुलीचे लग्न तिच्या मनाविरुद्ध एका साध्या, सरळ आणि भोळ्या मुलाशी करून दिले जातं. त्याच्या घरात आईशिवाय आणखी दुसरं कोणीच नसतं. हुंड्यामध्ये त्याला खूप गोष्टी मिळतात. पण त्या मुलगीचं अगोदरच दुसऱ्या कुठल्या तरी मुलावर प्रेम असतं. त्या दोघांचं लग्न होतं. त्यानंतर घरात सगळीकडे मंगलमय वातावरण असतं. पण ती खूप नाराज असते. तिच्या चेहऱ्यावर जरासुद्धा आनंद नसतो, कारण तिच्या मर्जीविरुद्ध लग्न झालेलं असतं. त्याला ती पहिल्या दिवसापासूनच टाळाटाळ करू लागते. तिच्या मनात एकच असतं, काही झालं तरी भांडण झालं पाहिजे आणि इथून निघून गेलं पाहिजे. नवीन नवरी असूनही ती घरातल्या कोणत्याही गोष्टीला हात लावत नाही. प्रत्येक काम तिची सासूच करत असते. ती दिवसभर ऑनलाईन बसून प्रत्येकासोबत बोलत असते. माहीत नाही कोणाकोणासोबत चॅटिंगसुद्धा करत असते. त्या मुलगीची आई तिची कोणतीच तक्रार करत नाही. दिवसभर सगळं काम करत असते. जेवण, धुणं, भांडी, जे काही घरात काम असतील ती सगळी ती करत असते. पण नेहमी आनंदी राहत असते. तो एका छोट्याशा कंपनीमध्ये काम करत होता. तो खूप शांत स्वभावाचा होता. 2 महिने होतात तरी त्या दोघांच्या मध्ये नवरा बायकोचं नातं निर्माण होत नाही. तो तिला प्रत्येक गोष्ट आणून देत होता, पण तिच्या तोंडातून काही शब्द बाहेर पडत नव्हते. तो जेव्हा सकाळी ऑफिसला कामाला निघून जायचा त्यावेळेस तिच्याकडे असलेली स्कूटी घेऊन ती बाहेर जायची आणि संध्याकाळी तो घरी यायच्या वेळेस ती परत घरी निघून यायची. एके दिवशी त्याला कामाला सुट्टी होती. त्या दिवशी सगळेजण जेवायला बसतात. ती जेवणाला खूप नाव ठेवते आणि ताट फेकून देते. त्यावेळेस त्याला खूप राग येतो. नेहमी शांत असणारा मुलगा आज तिच्यावर हात उचलतो. हे बघून त्याची आई त्यालाच खूप ओरडायला लागते. तिला फक्त कारण पाहिजे असतं भांडण्यासाठी. ती खूप भांडते आणि पाय आपटत आपटत तिथून गाडी घेऊन निघून जाते आपल्या प्रियकराला भेटण्यासाठी. तिचे त्याच्यावर खूप प्रेम होतं, पण तिला आपल्या मर्यादासुद्धा माहिती असतात. आत्तापर्यंत तिने कोणतीच मर्यादा ओलांडली नव्हती. ती आपल्या प्रियकराला जाऊन भेटते आणि त्याला बोलते की आज त्यानं माझ्यावर हात उचलला, मला ते आवडलं नाही. तिचा प्रियकर बोलतो की मी तुला केव्हाच म्हटलं होतं की चल आपण पळून जाऊया, लग्न करू, पण तू माझं ऐकलं नाहीस. ती बोलते लग्ना दिवशी आले होते मी तुझ्याजवळ पळून जाण्यासाठी, पण तूच मला परत पाठवलंस. तो बोलतो रिकाम्या हाताने आपण कुठे जाणार होतो, आपल्याकडे काही पैसे सुद्धा नव्हते. तुला मी बोललो होतो की काही पैसे आणि दागिने सोबत घे, पण तू तशीच आली होतीस. एखाद्या नवीन ठिकाणी जाऊन संसार मांडायचा म्हणजे त्यासाठी पैसे हे लागतात. ती बोलते की जेव्हा आपल्या दोघांबद्दल घरी समजलं होतं तेव्हा माझ्याकडून ATM, बँक पासबुक, मोबाईल सगळं काढून घेतलं होतं. मग मी काय घेऊन येणार होते. आपण दोघांनी कष्ट करून पैसे मिळवले असते. हे ऐकून तिचा प्रियकर तिला बोलतो की नवीन ठिकाणी गेल्यानंतर, कामाला लागल्यानंतर ना, प्रेमाचे हे खूळ आहे ना ते एका दिवसातच उतरलं असतं. नवीन ठिकाणी लगेच आपल्याला काम कोण देणार आहे. तो तिला एका हॉटेलचा पत्ता देतो आणि सांगतो की तू या पत्त्यावर पळून ये, आपण दोघेजण लग्न करूया, पण येताना खाली हाताने येऊ नको, काहीतरी पैसे किंवा दागिने घेऊन ये. असं नाही की माझं पैशावर प्रेम आहे, पण आपल्याला जीवन जगायचं आहे, नवीन सुरुवात करायची आहे, तर पैसे हे लागणारच. एवढं बोलून तो तिथून निघून जातो. त्यानंतर ती घरी जाते आणि परत खूप भांडते.
पण दोघे पण तिला कुठल्याही प्रकारचे उत्तर देत नाहीत, शांत राहतात. रात्रीचे 8-8:30 वाजता तिला तिच्या प्रियकराचा मेसेज येतो, केव्हा घरातून बाहेर निघत आहेस? त्यावेळेस ती बोलते की घरातले अजून कोणीसुद्धा झोपलेले नाहीत. दोघे पण झोपल्यानंतर 12 वाजायच्या आत मी तेथे येते. तो बोलतो, लवकर ये, मी तुझी हॉटेल बाहेरच वाट बघत आहे. ती नवऱ्याला सांगते की मी बाहेरून जेवून आले आहे आणि मला जेवायला नको, मी खूप थकले, मला आराम करायचा आहे. असं बोलून ती रूममध्ये जाते आणि दरवाजा लावते. तो बोलतो, मला फक्त माझी डायरी दे, तुला डिस्टर्ब करणार नाही. ती बोलते, कपाटाच्या चाव्या दे. तो बोलतो की कपाटाच्या चाव्या बेडजवळ आहेत, पण ती काही केल्या दरवाजा उघडत नाही आणि मोठ्या मोठ्याने गाणी लावते. ती पहिल्यांदा कपाट उघडते, कारण ती आपलं साहित्य दुसऱ्या कपाटात ठेवत असते. म्हणून ती त्याचं कपाट पहिल्यांदा उघडते आणि बघते तर काय, तिच्याकडून काढून घेतलेले बँकेचे पासबुक, ATM, पैसे जे हुंड्यामध्ये दिलेले असतात ते सगळं काही तिथं होतं. काही दागिनेसुद्धा असतात आणि त्याचसोबत एक चिठ्ठीसुद्धा असते, साईडला डायरीसुद्धा. ती त्याची डायरी ओपन करते आणि डायरीमध्ये लिहिलेलं असतं, एक दिवस तुझ्या वडिलांनी माझ्या आईचा जीव वाचवला होता. माझं माझ्या आईवर खूप प्रेम आहे. एक दिवस तुझे वडील आमच्या घरी आले होते तुझ्या लग्नाचं स्थळ घेऊन. त्यावेळेस त्यांनी मला सगळं सांगितलं होतं की तुझे एका मुलग्यावर प्रेम आहे. त्यांनी तुझ्याबद्दल सगळं काही मला सांगितलं. त्यांना त्या मुलग्याला जाणून घ्यायचं होतं की तो मुलगा कसा आहे. कोणत्याही आईवडिलांना आपल्या मुलगीचा आनंदच पाहिजे असतो, ती सुखात राहावी एवढीच त्यांची इच्छा असते. त्यांनी त्या मुलग्याची खूप चौकशी केली. तेव्हा त्यांना समजले की तो मुलगा बऱ्याचशाच मुलींना फसवलेला आहे. प्रत्येक मुलीशी प्रेमाचं नाटक करून त्यांना नेहमीच फसवत आला आहे. त्याचं पहिलंसुद्धा एक लग्न झालेलं आहे. हे सगळं त्या वडिलांच्या तोंडातून ऐकून तो मुलगा आश्चर्यचकित होतो. तो म्हणतो, नवऱ्याचा मान नाही मिळाला तरी चालेल, पण एक चांगला जावई म्हणून मी राहीन. शेवटी प्रत्येक मुलगीच्या आईवडिलांना आपल्या मुलांचा आनंदच पाहिजे असतो. हुंड्यामध्ये दिलेले पैसे मी तुझ्या अकाउंटवर ट्रान्सफर केलेले आहेत आणि हुंड्यामध्ये दिलेली गाडी अजूनही तुमच्या दारात आहे. जेव्हा तुला माझ्यावर प्रेम होईल तेव्हा आपण कुठेतरी लांब फिरायला जाऊ. मला हुंडा घेणाऱ्यांचा खूप राग येतो, कारण हुंड्यापायी मी माझी बहीण आणि माझ्या वडिलांना गमावले आहे. माझे वडील नेहमी म्हणायचे, कुठल्याही मुलगीकडून, त्यांच्या घराकडून 1 रुपयासुद्धा घेऊ नकोस, कारण तू मुलगा आहेस, पुरुष आहेस, स्वतः कमव आणि घर चालव. डायरीच्या सेंटरला घटस्फोटाचे पेपर आहेत. मी पहिलाच सही करून ठेवलेली आहे. तुला जेव्हा वाटेल की तुला माझ्यासोबत राहायचं नाही, तेव्हा तू त्याच्यावर सही करून तुझं जे काय आहे तू ते घेऊन जाऊ शकतेस. त्याची डायरी वाचून तिच्या डोळ्यात पाणी येतं. मी तुला यासाठी मारलं की तू माझ्या आईला शिवीगाळ केलेस. आई शेवटी आई असते. जेव्हा तू आई होशील तेव्हा कळेल की आईचं महत्त्व काय असतं. कोणता मुलगा आपल्या आईचा असा अपमान सहन करेल. तुझ्याशी लग्न करून तुला बायको बनवून मी या घरात आणलं आहे. जेव्हा तुला मी आवडायला लागेल, तुला माझ्यावर प्रेम होईल, तेव्हा मला सांग. तुझ्यावर मी भरपूर प्रेम करेन आणि जर तू दुसऱ्याची झालीस तर तुझ्यासाठी मी देवाकडे तू नेहमी सुखी राहा म्हणून प्रार्थना करेन. तेव्हा तिचा मोबाईल वाजू लागतो. त्या मुलग्याचा तिला फोन येत असतो, लवकर ये म्हणून. ती डोळे पुसत पुसत मोबाईलमधले सिम काढते आणि मोडून टाकते. सगळं साहित्य जिकडे तिकडे तसंच पडलेलं असतं आणि ती केव्हा झोपून जाते हे तिला समजतच नाही. सकाळी जेव्हा उठते त्यावेळेस तिचा नवरा कामाला गेलेला असतो. आंघोळ पाणी आवरते, पहिल्यांदा साडी नेसते, सगळ्यांना दिसेल असं कपाळावर कुंकू लावते आणि गळ्यात पहिल्यांदाच मंगळसूत्र घालते. तयार होऊन किचनमध्ये जाते आणि जबरदस्तीने सासूला रूममध्ये नेऊन तयार करते.
नवऱ्यासाठी गाजराचा हलवा बनवून घेऊन सोबत सासूला घेऊन जाते. सासूला माहीतच नसतं की सून कुठे घेऊन चालली आहे. रस्त्यामध्ये ती सासूला ऑफिसचा पत्ता विचारते आणि ऑफिसमध्ये घेऊन जाते. ऑफिसमध्ये तिला साडीमध्ये पाहून तो तिच्याकडे बघतच राहतो. त्याला खूप आश्चर्य होतं. तो आपल्या आईला विचारतो, आई, सगळं काही ठीक आहे ना? आई उत्तर देणार तेवढ्यात ती त्याला मिठी मारते. सगळेजण ऑफिसमध्ये त्यांच्याकडे बघतच राहतात. त्यावेळी ती बोलते की मी यांची बायको आहे. आत्तापर्यंत मी बाहेर गेले होते, सकाळीच परत आले आहे. आता हे ऑफिसमध्ये 1 महिनाभर तुम्हाला दिसणार नाही आहेत, कारण आम्ही दोघं पण सोबतच बाहेर जाणार आहोत. आणि तिथूनच त्यांच्या संसाराची नवीन सुरुवात होते. खूप आनंदी राहतात. त्यांचा संसार सुखाचा होतो. मित्रांनो, केव्हाही आपल्या आईवडिलांच्या विचारांचा सन्मान करा. आपले आईवडील नेहमी आपल्या चांगल्याचाच विचार करतात. आशा करते की तुम्हाला आजची ही कहाणी आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करा. भेटूया पुढच्या आणखीन अशाच एका नवीन स्टोरीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.